नमस्कार मित्रांनो. एकदा माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की प्रभू, माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही. माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणता दागिना परिधान केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. आणि माझा तिसरा प्रश्न आहे की स्त्रीच्या कोणत्या शृंगारामुळे तिला स्वर्गस्थान मिळते. तेव्हा भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझे तीनही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. जो कोणी या 3 प्रश्नांची उत्तरे समजून घेऊन मिळालेले ज्ञान जीवनात लागू करतो त्याला जीवनात आणि मृत्यूनंतरही स्वर्गाची प्राप्ती होते. माझी तुम्हाला पण एक विनंती आहे की कथेच्या शेवटपर्यंत सोबत राहा, कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्धवट ज्ञान मिळते. ते आयुष्यात कधीच उपयोगी पडत नाही. तर कथेला सुरुवात करूया. भगवान शिव म्हणतात, पर्वताच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते. त्या गावाच्या प्रमुखाला 2 मुलगे होते. मुलांचे लग्न झाले होते. गावाच्या प्रमुखाची बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघेही दुष्ट स्वभावाचे होते. प्रमुखाचे त्याच्या पत्नीवर, मोठ्या सुनेवर खूप प्रेम होते. पण धाकट्या मुलाची बायको एक धार्मिक स्त्री होती आणि घरची सर्व कामे एकटीच करत असे. धाकट्या सुनेला मुलगा न झाल्याबद्दल सासू कायम टोमणे मारत असत. पण ती तरी बिचारी काय करू शकते, ती नेहमी ऐकायची. धाकट्या मुलाच्या बायकोचे नाव होते शरयू. आता एके दिवशी सकाळी शरयू झाडू लावत होती. तिथे प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली, तुझ्या हातात जीव नाही का? हात पटकन चालव, मी मंदिरात जात आहे. मी येईपर्यंत जेवण तयार ठेव आणि अन्नाचा एकही दाणा वाया जाणार नाही याची काळजी घे. शरयू काय म्हणेल तिच्याशी सहमत होऊन तिने होकाराची मान हलवली. देव म्हणतो, पार्वती. मग घर साफ करून शरयू लगेच स्वयंपाक करू लागली. शरयू अन्न शिजवत असताना बाहेर दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. तेवढ्यात शरयूने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभा असलेला दिसला. आता साधू म्हणू लागला, मुली, मला भूक लागली आहे. पार्वती, शरयू ही एक अतिशय साधी आणि सुसंस्कृत स्त्री होती. मग थोडा विचार करून तिने संन्यासीला जेवायला दिले. साधू जेवण करत असताना सासूबाई आल्या आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक तो शरयूला म्हणाली, आपण घरामध्ये भंडारा किंवा लंगर चालवत नाही. ओहो भिकारी, निघा इथून. शरयूने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या दुष्ट सासूने साधूला मारून घराबाहेर काढून हाकलून दिले. तिचा राग शरयूवर भडकला. शेवटी त्या कुटुल सासूने शरयूला घरातून हाकलून दिले. भुकेने व्याकुळ होऊन शरयू आपल्या माहेरी जात होती. मग अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. शरयूने पावसापासून वाचवण्यासाठी एका झाडाचा आश्रय घेतला. मात्र त्या पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले होते. तेव्हा तिला त्या कोठरामध्ये एक ऋषी दिसले. ते ऋषी दुसरे तिसरे कोणी नसून भगवान विष्णूच होते. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, बेटी, तुझ्या वहिनीला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही. तू काळजी करू नकोस. मी तुला एक कागद देतो. त्यात लिहिलेल्या उपायांचे पूर्ण भक्तिभावाने पालन कर. मग तुला पुण्यवान पुत्र प्राप्त होईल. पाऊस थांबल्यावर तिचा नवरा शरयूला शोधत तिथे पोहोचला. त्यानंतर आई वडिलांच्या घरी जाण्याऐवजी शरयू पतीसोबत त्याच जंगलात राहू लागली. मग एके दिवशी शरयूला मुलगा होण्याचा विचार आला. ती असा विचार करत असताना तिला साधूने दिलेला तो कागद आठवला. शरयूने तो कागद वाचला. त्यात लिहिले होते की मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे. त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा होत असेल तेव्हा
पुरुषाचा डावा स्तर आणि स्त्रीचा डावा स्तर सक्रिय होईल याची काळजी करावी. त्यावेळीच गर्भधारणा करावी. असे केल्याने नक्कीच मुलगा होईल. कागदात पुढे असे देखील लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या 5व्या रात्री मिलनाने मुलगी जन्माला येते, 6व्या रात्री मिलनाने मुलगा जन्माला येतो आणि असेच करत करत 16व्या रात्री संपूर्ण पुत्ररत्न प्राप्त होते. अशा प्रकारे 16व्या रात्री शरयूने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर्भधारणा केली. आता सकाळी अंघोळ करून पूजा उरकून शरयूचा नवरा लाकडे तोडायला गेला. तोपर्यंत वादळ आले होते आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मग तिने स्वतःला वाचवण्यासाठी एका झाडाचा आश्रय घेतला. त्या झाडात 2 राक्षस राहत होते. ते दोन्ही राक्षस त्या झाडाजवळ आले आणि म्हणाले, मला सुवर्ण बेटावर जावेसे वाटत आहे. तर दुसरा राक्षस म्हणाला, यात कोणती मोठी गोष्ट आहे? हे झाड आपल्याला जिथे जायचं आहे तिथे उडवून नेईल. मग ते दोन्ही राक्षस सुवर्ण बेटाकडे उडत जात होते. झाड उडताना पाहून शरयू घाबरली. मग शरयूने कोठाराच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर 2 राक्षस बसलेले दिसले आणि मग काही वेळ उड्डाण करून ते झाड एका सोन्याच्या बेटावर पोहोचले. दुसरीकडे दोन्ही राक्षसांना खूप भूक लागली होती. त्यामुळे दोन्ही राक्षस भक्ष्याच्या शोधात बाहेर पडले. ते राक्षस निघून गेल्यावर शरयू कोठारातून बाहेर आली आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला. आता सुवर्ण बेटावर पसरलेली वाळू पाहतात शरयूला अचानक ती वाळू चमकत असल्याचे आश्चर्य वाटले. मग शरयू म्हणाली, अरे, ही तर सोन्याची वाळू आहे. आणि मग शरयूने तिच्या पदरात जमेल तेवढी वाळू बांधली. ती पुन्हा शांतपणे कोठारामध्ये गेली. दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ आले आणि मग थोड्याच वेळा ते झाड जिथून उडून आले होते त्याच ठिकाणी उतरले. तोपर्यंत शरयू कोठाराच्या आत लपूनच राहिली होती. काही कारणाने ते राक्षस झाडावरून उतरले. ते झाडावरून उतरताच शरयू सुद्धा बाहेर आली आणि मनात विचार करू लागली की एवढे सोने पाहून सासूबाईंना आनंद होईल आणि मी आता घरी परत जाईल. तिथे शरयू असा विचार करत होती. मग तिचा पती आला. मग ती पतीसोबत तिच्या घरी जाते. घरी शरयू तिच्या सासूला सर्व सोने कसे मिळाले याबाबत घटना सांगते. तिच्या सासूला हे ऐकून प्रचंड राग आला आणि ती म्हणाली, तू खूप कमी सोने आणले आहे. हे सोने खूप कमी आहे. मूर्ख, सोने कधीही पुरेसे नसते. जितके जास्त तितके कमी. आता मी जाऊन बघ किती सोने घेऊन येते. शरयूने तिच्या सासूला खूप समजावले, पण त्या लोभी दुष्ट स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही आणि ती जाऊन त्याच झाडाच्या कोठारात बसली. दोन्ही राक्षस झाडावर परत येतात आणि झाड परत उडू लागते. इकडे झाड उडत होते तेव्हा एक राक्षसी स्त्री म्हणते की आज मला सोन्याच्या बेटावर जायचं नाही, तर आपण मत्स्य बेटाकडे जाऊया. मग ते झाड मत्स्य द्वीपाकडे उडून गेले. राक्षसांचे बोलणे ऐकून कोठारात बसलेल्या स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक ती म्हणाली, तू सोन्याच्या बेटावर का जात नाही? सोन्याच्या बेटावर चला. त्या लोभी बाईचा आवाज काढताच त्या राक्षसांच्या लक्षात आले की झाडाच्या कोठारात कोणीतरी नक्कीच लपले आहे. दोन्ही राक्षसांनी त्या लोभी स्त्रीला उचलून झाडावरून खाली फेकून दिले आणि जमिनीवर पडतात त्या लोभी स्त्रीला आपला जीव गमवावा लागतो. दुसरीकडे शरयू तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागते. नंतर जसजसा वेळ निघून गेला तसा शरयूला एक अतिशय हुशार मुलगा जन्माला आला. हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला. प्रमुखाच्या मोठ्या सुनेला जन्मलेला मुलगा वाईट वळणाचा होतो आणि दुसरीकडे शरयूला झालेला मुलगा खूप हुशार होतो. त्याने त्याच्या आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याच्या आई वडिलांना त्याचा खूप अभिमान वाटावा. शरयू आणि त्याच्या वहिनीने आपले आयुष्य भरभरून जगले. भगवान शिव म्हणतात, पार्वती, तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्रीच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही. तेव्हा समजून घ्या
जे विष्णूने सांगितलेल्या नियमांच्या विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नाही. म्हणून ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी व्हावी असे वाटते त्यांनी ही कथा पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या इच्छेनुसार संतान प्राप्त करा. तुझा दुसरा प्रश्न होता की कोणत्या रत्न धारण केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनादायक मृत्यू होतो. तर समजून घ्या, लोभीपणा हा लोभातील एक रत्न आहे जो प्रमुखाच्या पत्नीने परिधान केला. भरपूर सोने आणण्याच्या लोभाप्रती राक्षसांनी खाली फेकल्यामुळे प्रमुखाच्या पत्नीचा वेदनादायक मृत्यू झाला. त्यामुळे लोभाचा दागिना कधीच घालू नये. भगवान शिव म्हणतात, पार्वती, आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते. तर चारित्र्यवान आणि पती-प्रती भक्ती असलेल्या स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला ही